तुमच्या अंगाचा थरका पुढेल अशी घटना नाशिकमध्ये घडलेली आहे। हा व्हिडिओ जो आहे तो अपघातापूर्वीचा व्हिडिओ आहे। काय झालं होतं ते पहा। नाशिकच्या निफाड तालुक्यातील धरणगाव येथून धार्मिक कार्यक्रम आटपून सिडकोकडे परतताना द्वारका चौकाजवळील उड्डाण पुलावर संध्याकाळी 7:30च्या दरम्यान हा अपघात झाला। पिकअप टेम्पो पाठीमागून लोखंडी सळयांच्या ट्रकवर जाऊन आदळला। मयत झालेले सर्व लोक सिडकोमधील रहिवासी होते। या अपघातामुळे द्वारका उड्डाणपुलावर वाहतूक ठप्प झाली होती। या ग्रुपमधल्या 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। सिडकोच्या सह्याद्रीनगरमधील चेतन गंभीरे याच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी सिडकोमधील काही भाविक गेले होते। 2 स्वतंत्र टेम्पोमधून प्रवास महिला आणि पुरुष धरणगाव येथील कार्यक्रमासाठी पोहोचले होते। संध्याकाळी कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना सुरुवातीला महिलांचे टेम्पो नाशिक सिडकोच्या दिशेने निघाला होता। महिला प्रवासी असलेला टेम्पो सह्याद्रीनगर येथून पोहोचून काही वेळ होत नाही तोच पुरुषांच्या टेम्पोला द्वारका चौक परिसरात भीषण अपघात झाला। पिकअप टेम्पोमध्ये 16 प्रवासी होते। ते निफाडमधील एका धार्मिक कार्यक्रमातून परतत होते। टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या ट्रकला मागून धडक दिली। यात काही जणांचा जागीच मृत्यू झाला। जरी या अपघाताचा आपण विचार जरी केला तर अक्षरशः आपल्या काळजाचं पाणी होईल।